मित्रांनो, भारतामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. खरी देशभक्ती मित्रांनो, शाळा उभ्या करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, संशोधनासाठी निधी देणे. पण इथे काय चाललंय? 14,000 मराठी शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे बंद होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी 60,000 रुपये विद्यालयांना देण्याचे सांगितले जाते. आता विचार करा, जर गावातली छोटी मराठी शाळा बंद होईल, लहान मुलांना दुसऱ्या गावात जावं लागेल, काही मुलं कदाचित शिक्षणही सोडून देतील दूर जाण्यामुळे. पण याचीही काळजी करू नका, कारण त्याचवेळी आपण शिक्षणावरती मोठे मोठे कार्यक्रम, सेमिनार, कार्यशाळा आणि उत्सव करत राहू. नमस्कार मित्रांनो, इझी न्यूजच्या मायक्रोस्कोपमध्ये पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करतो. मित्रांनो, भारतामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. आता तुम्ही हसशाल आणि परत म्हणशाल की कशा पद्धतीने, तर तुम्ही नेत्यांच्या भाषणामध्ये, मोठ्या मोठ्या घोषणांमध्ये बघत असाल की शिक्षणाला त्या ठिकाणी किती महत्त्व दिलं जातं की भारत दुनिया के लिए शिक्षा और ज्ञान का केंद्र बने. पण मित्रांनो, प्रत्यक्षात ह्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात आणि देशात काय सुरू आहे जरा आपण बघितलं पाहिजे. आता महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल 14,783 मराठी शाळा ह्या क्लस्टर शाळा धोरणाखाली बंद किंवा विलिनीकरणाच्या मार्गावरती आहे मित्रांनो. तर याचा परिणाम काय होणार आहे, तर सुमारे 1,85,000 विद्यार्थी आणि जवळपास 29,000 शिक्षक याच्यावरती ह्या थेट विलिनीकरणाचा परिणाम होणार आहे. पण मित्रांनो, तुम्ही याबद्दल बिलकुल काळजी करू नका. शिक्षणाबद्दल सरकार खूप गंभीर आहे आणि ते इतकं गंभीर आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेवरचा किंवा शिक्षणावरचा होणारा खर्च त्यांनी वाढवला आहे असं आपल्याला सांगितलं जातं. आणि हो, या आकड्यांमध्ये बघितलं तर 2025-26 मध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृतीसाठी जवळपास 7,000 कोटी रुपये जास्त दिले गेले. मग जर 7,000 कोटी रुपये जास्त दिले गेले तर समस्या काय? तर समस्या ही आहे की एकूण बजेटमध्ये शिक्षणाचा वाटा मात्र कमी होत चालला आहे. 2019 ते 2020 मध्ये जो वाटा होता तो आता जवळपास 4% कमी होऊन 13.9% आला आहे. म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये 4% सरळ घट झाली आहे. आता सरळ भाषेत सांगायचं झालं तर शिक्षणासाठी पैसे वाढत आहेत, पण शिक्षणाचं महत्त्व कमी होत आहे. आता विचार करा, जर गावातली छोटी मराठी शाळा बंद होईल, लहान मुलांना दुसऱ्या गावात जावं लागेल, काही मुलं कदाचित शिक्षणही सोडून देतील दूर जाण्यामुळे. पण याचीही काळजी करू नका, कारण त्याचवेळी आपण शिक्षणावरती मोठे मोठे कार्यक्रम, सेमिनार, कार्यशाळा आणि उत्सव करत राहू. एका बाजूला शाळा त्या ठिकाणी बंद करायच्या, पण या असे उत्सवांमध्ये लोकांना अडकून ठेवलं जायचं. आताच बघा ना मित्रांनो, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पत्रानुसार विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची समजवणूक व्हावी म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वंदे मातरम ह्या गीतावर आधारित एक कार्यशाळा महाविद्यालयामध्ये आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहेत. आणि कार्यशाळेसाठी किमान 250 ते 300 विद्यार्थी उपस्थित त्या ठिकाणी असणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. म्हणजे जर आपल्या कॉलेजचे विद्यार्थी कमी पडत असेल तर ते इतर कॉलेजमधून विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवले जातील. कारण काय की राष्ट्रप्रेमाला ही कोटा असतो, म्हणजे एवढे लोक असतील तरच त्या ठिकाणी तो कार्यक्रम होणार. आणि हो, या कार्यक्रमासाठी विद्यापीठाकडून 60,000 रुपये आयोजन खर्च दिला जातील. आता बघा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न 600 पेक्षा अधिक महाविद्यालय आणि 307 मान्यताप्राप्त संशोधन संस्था आहेत. म्हणजे जवळपास 600 अधिक 300 महाविद्यालयांना प्रत्येकी 60,000 रुपये मिळणार आहेत. तर हा आकडा जवळपास 50 कोटीच्या आसपास जातोय. म्हणजे साध्या भाषेत खरंच शिक्षण कमी आणि प्रतिकात्मक राष्ट्रवाद जास्त, असाच ह्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. यालाच कदाचित फेक नॅशनलिझम म्हणतात. कारण खरी देशभक्ती मित्रांनो, शाळा उभ्या करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, संशोधनासाठी निधी देणे. पण इथे काय चाललंय, तर आणि शेवटी अहवालात लिहिलं जाईल की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झाले. बॅनर लागतील, फोटो काढले जातील आणि प्रेस नोटमध्ये लिहिलं जाईल की शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण कधी कधी वाटतं की आपल्या शिक्षण मंत्रालयाचं नाव बदलून आपण इव्हेंट मॅनेजमेंट किंवा फेक नॅशनलिझम मंत्रालय करायला हवं. कारण इथे समस्या कितीही असल्या, उपाय त्या ठिकाणी आपलं एकच दाखवलं जातं की कार्यक्रम करा, फोटो काढा आणि प्रेस नोट पाठवा. मित्रांनो, ह्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आहे की एका बाजूला त्या ठिकाणी 14,000 मराठी शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे बंद होत आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी 60,000 रुपये विद्यालयांना देण्याचे सांगितले जाते.
म्हणजे नेमकं भारतीय लोकांना राष्ट्रवाद निर्माण करण्याची गरज आहे का शिक्षणावरती त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे? असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी इझी न्यूजला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.